पुणेकरांसमोर सध्या एक मोठं टेन्शन उभं राहिलं असून ते म्हणजे विषारी धुराचं. लोणी काळभोळ परिसरात मुळामुठा नदीपात्रात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला 26 फेब्रुवारी रोजी लागलेली आग 2 दिवस उलटूनही धुमसत राहिली आणि या धुराने संपूर्ण परिसराला वेढा घातला. या विषारी धुराचा फटका थेट विद्यार्थ्यांना बसला. जवळील MIT विश्वशांती गुरुकुल येथील 5 विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र परिसरातील अनेक नागरिकांना डोळ्याची जळजळ, घसा बसणे आणि श्वसनाचा त्रास जाणवत असल्याची माहिती समोर येते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता 28 फेब्रुवारी रोजी MIT शैक्षणिक संकुलातील तब्बल 20,000 विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली. इतकंच नाही तर परिसरातील एका खासगी कंपनीने देखील आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्या दिवशी कंपनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात PMRDAच्या अग्निशमन दलाच्या 25हून अधिक गाड्या 2 दिवसांपासून आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. मात्र नदीपात्रात सतत कचरा टाकला जात असल्याने आग वारंवार भडकत असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटपोडे यांनी दिली. विषारी धुराने दिलेला हा इशारा प्रशासनासाठी डोळे उघडणारा ठरणार का? आणि पुणेकरांना या प्रदूषणाच्या विळख्यातून कधी मुक्ती मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. द पोलीस न्यूज ब्युरो, पुणे.